नमस्कार, परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी मोठ्या मण्यांमध्ये सुंदर असं मंगळसूत्र बनवणार आहे लांब। तर इथे मी छोटे मणी घेतलेले आहेत गोल्डन, काळे मीडियम, मंगळसूत्राची वाटी मोठी, त्यानंतर स्क्रू आणि मोठे मणी गोल्डन, त्यानंतर छोट्या साईजचे काळे मणी। आता इथे लांब मंगळसूत्र बनवायचं आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार 18 इंच, 19, 16, 14 अशा पद्धतीने धागा घ्यायचा आहे। तर डबल करून घेतलेला आहे मी हे दोन पदर। आणि आता सुरुवातीला आपल्याला स्क्रू टाकून घ्यायचा आहे। आता हे बघा, मागच्या साईडला आपल्याला काळे मणी ओवून घ्यायचे आहेत। आता हे मी मोजून नाही टाकलेले, तुम्ही मोजून टाकले तरी सुद्धा चालतील। त्यानंतर छोटा गोल्डन, काळा मणी मोठा, छोटा गोल्डन, असे हे गोल्डन मणी मी 7 टाकलेले आहेत इथं ह्या काळ्या मण्यांच्या मध्ये। आणि मीडियम साईजचे काळे मणी मी टाकलेले आहेत। त्यानंतर परत काळे मणी टाकायचे आहेत। आता ह्या साईडला पण आपल्याला सेम तसंच मणी, तेवढेच मणी टाकून घ्यायचे आहेत। तर सुरुवातीला जे आपण टाकले होते काळे मणी छोट्या साईजचे, इथे जेवढे टाकले तेवढेच बरोबर मापाने करून घ्यायचं आहे। आणि छोट्या साईजचे 7 गोल्डन, त्यामध्ये मोठा काळा मणी, त्यानंतर बारीक मणी टाकायचे आहेत अशा पद्धतीने। आणि दोन्ही पदर व्यवस्थित करून घ्यायचे, बरोबर आहे की नाही असं बघायचं। तर थोडंसं हे बघा, इथे एक मणी वाढव आहे तर तो काढून घ्यायचा आहे आपल्याला। आता ह्या काळ्या मण्यानंतर आपल्याला मोठा गोल्डन, त्यामध्ये मी छोटा गोल्डन टाकलेला आहे। मोठा गोल्डन, छोटा गोल्डन आणि मोठा गोल्डन असे 3 मणी टाकलेले आहेत। आता ह्या 3 गोल्डन मण्यानंतर आपल्याला काळे मणी टाकायचे आहेत। तर इथे मोजून टाकायचे आहे ती। त्यानंतर गोल्डन आणि मोठे मणी हे जेवढे वरती घेतले होते मी 7 गोल्डन, ते 7 गोल्डन आणि त्याच्यामध्ये काळा मणी मोठ्या साईजचा टाकायचा आहे। आणि परत काळे मणी जेवढे इथे ववलेले आहेत तेवढेसे घ्यायचे आहे ती। आता दोन्ही पदरांमध्ये आपल्याला मणी टाकून घ्यायची आहे ती। हे बघा, इथे जेवढे घेतलेले आहे तेवढेच टाकलेले आहेत। त्यानंतर 7 गोल्डन आणि काळे, आणि त्यानंतर काळे। आता दोन्ही पदर पकडायचे आहेत आपल्याला आणि मोठे मणी टाकायचे आहेत। आता 3 गोल्डन मणी, त्यानंतर परत आपल्याला काळे मणी टाकायचे आहेत। 7 गोल्डन आणि काळे, आणि परत काळे मणी। तर हे दोन्ही पदर आपल्याला सोबतच बनवत घ्यायचे आहे ती। 7 गोल्डन मणी आणि त्याच्यानंतर काळे मणी। आता इथे हे बघा, हे गोल्डन जे आहेत मणी ते मी ह्या एका साईडला 6 टाकलेले आहेत, इथे 3 आणि इथे 3। आणि त्यानंतर मंगळसूत्राची वाटी वावायची आहे। तर तुम्ही हे वाढवू शकता, तुम्हाला अजून लांब हवा असेल तर त्याप्रमाणे वाढवायचं आहे। आता ह्या साईडला आपल्याला काळे मणी टाकून घ्यायचे आहेत, त्यानंतर गोल्डन। आणि अशा मोठ्या मण्यांच्या मी खूप साऱ्या डिझाईन बनवलेल्या आहेत। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत जाईल ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील। आणि मोठ्या मण्यांमध्ये खूप साऱ्या छान छान अशा डिझाईन मी बनवलेल्या आहेत, तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता चॅनलमध्ये। आता हे लांब मंगळसूत्र आहे म्हणून खूप टाईम लागतो, तर त्याच्यामुळे मी पहिलं असे वळून घेते आणि मग सांगत असते। कारण खूप असं 1-2 घंटे जातात असं बनवायला 2 पदरी 3 पदरी मंगळसूत्र। तर आता आपल्याला लास्टचे मणी टाकायचे आहेत तिथे। आता हे बघा, इथे मी मागच्या साईडचे हे काळे मणी वाहून घेतलेले आहेत। तर हे इकडच्या साईडला असं लावून बघायचं वावतानी, बरोबर सारखेच पदर करून, आणि स्क्रूसुद्धा टाकून घेतलेला आहे। तर इथे आता खूप म्हणजे कमी धागा राहिलेला आहे माझ्याकडनं। तर हे लांब असल्यामुळे धागा कमी पडलेला आहे, मला थोडासा गाठ बांधायला पुरतं होऊन जाईल। तर इथे व्यवस्थित पकडायचं आहे स्क्रूच्या तोंडाजवळ आणि 2 ते 3 गाठी मारून घ्यायच्या आहेत। तर गाठ पण बसते, हे बघा एवढा पुष्कळ आहे। 2 ते 3 गाठी मारायच्या आहेत, कारण हे
डबल पदर आहेत, 4 पदर आहेत, त्याच्यामुळे गाठ मोठी येते, 2-3 ठीक होऊन जातात. आणि नेहमी असं खेचून बघायचा हा स्क्रू आणि मग उरलेला धागा आपल्याला कापून टाकायचा आहे. कापून आणि नेहमी चिपकवून घ्यायचा. बघा अशा पद्धतीने आपलं मोठ्या मण्यांमध्ये सुंदर असं मंगळसूत्र तयार झालेलं आहे. तर हे जे मोठी मणी वापरून मी मंगळसूत्र बनवलेलं आहे, तसेच खूप सारे मी बनवलेले आहेत. तर आपल्या चॅनलमध्ये म्हणजे चॅनलचं नाव आहे परिपूर्ण आर्ट. तिथे तुम्ही जाऊन सबस्क्राईब करा आणि मग तुम्हाला ते सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. एक एक करून सगळं बघायचं. खूप सुंदर अशा पद्धतीने शॉर्ट आणि लॉंग अशा भारी भारी मी डिझाईन बनवलेल्या आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.